Dear student, today we will see property of three parallel lines and their transversals. तीन असणाऱ्या ज्या काही समांतर अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही रेषा आणि त्यांची असणारी जी काही छेदिका यांचा असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर तो गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली की ड्रॉ थ्री पॅरलल लाईन्स. तीन समांतर रेषा ज्या आहेत तर त्या रेषा आपल्याला त्या ठिकाणी काढायच्या. थ्री पॅरलल लाईन्स मी त्या ठिकाणी ड्रॉ करतोय. 1 सेकंड आणि थर्ड अशा प्रकारच्या तीन समांतर अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही लाईन्स ज्या आहेत तर त्या लाईन्स मी त्या ठिकाणी ड्रॉ केल्या. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला, लेबल देम ॲज LMN. त्यांना नावं त्या ठिकाणी द्यायची. या ज्या काही पॅरलल लाईन्स आहेत त्याला L, M आणि N. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेले पहा की ड्रॉ ट्रान्सव्हर्सल T1 आणि T2. त्यांच्या असणाऱ्या ज्या काही छेदिका ज्या आहेत तर त्या छेदिका काढायच्यात. पहिली छेदिका जी आहे ट्रान्सव्हर्सल जी आहे तर त्याला T1 त्या ठिकाणी म्हटलेले. ही एक ट्रान्सव्हर्सल त्या ठिकाणी काढली. तिला त्या ठिकाणी मी T1 अशा पद्धतीचं नाव दिलं. आणि दुसरी असणारी काही ट्रान्सव्हर्सल जे आहे तर तिला T2 त्या ठिकाणी नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी. अशा पद्धतीच्या ट्रान्सव्हर्सल जे आहे तर त्या ट्रान्सव्हर्सल त्या ठिकाणी काढतो. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले, AB and BC आर द इंटरसेक्ट ऑन द ट्रान्सव्हर्सल S1. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्याला T1 ही जी काही छेदिका जी आहे तर त्या छेदिकेवर असणारा काही इंटरसेप्ट जो आहे तर तो पहिल्या याच्यावर असणारा तो आहे तर तो AB आहे आणि दुसरा जो आहे तर तो त्या ठिकाणी BC त्या ठिकाणी T1. मग अशाच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पुढे की PQ and QR, PQ and QR the transversal intersect on the T2. ज्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की T2 ही जी काही छेदिका जी आहे तर त्याच्यावर PQ आणि QR एवढा त्या ठिकाणी इंटरसेक्ट म्हणजे आंतरछेद आहे. तर पुढे काय सांगितले पहा की फाइंड द रेशिओ, विच रेशिओ दॅट इज AB अपॉन BC अँड द रेशिओ PQ अपॉन QR. हा जो काही रेशिओ जो आहे तर तो रेशिओ आपल्याला त्या ठिकाणी काढतो. पण हा रेशिओ जो आहे तर तुम्ही असणार जे काही कंपास जे आहे तर त्या कंपासच्या साईड जर मोजला AB आणि BC त्याच्यानंतर PQ आणि QR हा जो काही रेशिओ जो आहे तर तो रेशिओ जर तुम्ही त्या ठिकाणी मेजर केला किंवा फाइंड आउट जर केला तर तुमच्या असं लक्ष देतं दिसते यू विल फाइंड दॅट दे आर ऑलमोस्ट इक्वल. तर आपल्या असं लक्ष देतं नसतंय हा जो काही इंटरसेप्ट जो आहे किंवा रेशिओ जो आहे तर तो रेशिओ काय आता नसतो जवळपास त्या ठिकाणी काय आता नसतो सारखा त्या ठिकाणी येताना दिसतो. आता याच्यावरून आपल्याला थेरम जो आहे तर तो थेरम त्या ठिकाणी पाहायचा आहे. आता पुढचा थेरम आपल्याला पाहायचा आहे. द रेशिओ ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन ए ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरलल लाईन is equal to the ratio of the corresponding intercept made on any other transversal by the same parallel line. की तीन समांतर रेषा आहेत आणि या तीन समांतर रेषांनी या असणारी जी काही एक छेदिका जी आहे तर त्या एक छेदिकेवर केलेले जे काही आंतरछेद जे आहे तर त्या आंतरछेदांचं गुणोत्तर म्हणजे AB अपॉन BC हे गुणोत्तर कसं असतं तर ह्याच रेषांनी दुसऱ्या कोणती असणारी जी काही छेदिका जी आहे तर त्या छेदिकेवर केलेले जे काही आंतरछेद जे आहे उदाहरणार्थ त्या ठिकाणी PQ अपॉन QR ज्या छेदिकेवर असणारे जे काही आंतरछेदांचं गुणोत्तर आणि T2 असणारी जी काही छेदिका जी आहे तर त्या छेदिकेवर असणारे जे काही आंतरछेदांचं असणारे जे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर त्या ठिकाणी
तेवढंच गुणोत्तर एवढं त्या ठिकाणी असतं. म्हणजे AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR एवढ्या गुणोत्तर एवढं असतं. हे आपल्याला त्या ठिकाणी प्रमेय जे आहे तर ते प्रमेय करायचं. आता याच्यामध्ये गिव्हन काय काय दिले. आता गिव्हन मध्ये आपल्या लक्षात येतं नसते. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते पॅरलल लाईन कोणकोणत्या आहेत तर लाईन L, पॅरलल लाईन M, पॅरलल लाईन N. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येतं नसते की T1 अँड T2 आर ट्रान्सव्हर्सल. या काय आहेत छेदिका त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येतं नसते की ट्रान्सव्हर्सल T1 काय म्हणतोय ट्रान्सव्हर्सल T1 इंटरसेक्ट द लाईन्स इन द पॉइंट ABC. अशाच पद्धतीने पुढे आपल्याला लक्षात येतं नसते की ट्रान्सव्हर्सल T2 intersect the lines that is LMN line in the points PQR. बरोबर. एवढं आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेले. पहा काय दिलेले गिव्हन मध्ये की गिव्हन ज्याला आपण त्या ठिकाणी पक्ष म्हणताना लिहितो. गिव्हन मध्ये काय काय दिलेले की लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N. 3 रेषा ज्या आहेत तर त्या आपल्याला समांतर त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल काय की T1 अँड T2 आर ट्रान्सव्हर्सल. T1 आणि T2 काय आहेत तर त्यांच्या छेदिका त्या ठिकाणी. याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की ट्रान्सव्हर्सल T1 intersect the line in the points कोणकोणते पॉइंट्स आहेत A, B, C, A, B and C. त्याच्यानंतर अशाच पद्धतीने पुढे आपल्याला लक्षात येत असते की T1 आहे अँड T2 ही जी काय असतात ती काय ट्रान्सव्हर्सल जी आहे तर ती T2 इंटरसेक्ट द लाईन इन द पॉइंट. कोणते पॉइंट्स आहेत तर त्या ठिकाणी PQR इन द पॉइंट्स P, Q and R. एवढं आपलं त्या ठिकाणी गिव्हन मध्ये त्या ठिकाणी घेतलं. आता काय त्या ठिकाणी प्रूव्ह करायचंय सिद्ध करायचे टू प्रूव्ह. तर काय प्रूव्ह करायचंय तर रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन ए ट्रान्सव्हर्सल बाय द 3 लाईन्स. त्याच्या काही 3 लाईन्स ज्या आहेत तर त्या 3 लाईन्सवर असणारा जो काय इंटरसेप्ट जो आहे तर कोणता इंटरसेप्ट आहे AB अपॉन BC. कोणता आहे तर त्या ठिकाणी AB अपॉन BC. कसा म्हटले इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल. दुसरी असताना जी काही रेषा ज्या आहेत तर त्या दुसऱ्या रेषावर कोणती असताना जी काही छेदिका ज्या आहेत तर त्या छेदिकेने केलेलं जे काही आंतरछेद आहे तर तो आंतरछेद कोणता आहे तर त्या ठिकाणी दुसऱ्या छेदिकेचा असणारा जो काही आंतरछेद जो आहे तर तो आहे PQ अपॉन QR एवढा त्या ठिकाणी असतो. हे आपल्याला काय करायचं तर त्या ठिकाणी ते प्रूव्ह करायचे सिद्ध त्या ठिकाणी करायचे. आता याच्यासाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन जे आहे तर ते कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करावं लागेल. आता कन्स्ट्रक्शन काय करायची तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की ड्रॉ द सेगमेंट. विच सेगमेंट ड्रॉ सेगमेंट PC सेगमेंट त्या ठिकाणी करायचं आहे. हा PC सेगमेंट काढल्यानंतर तो काय येतं नसतं विच इंटरसेक्ट्स द लाईन MC अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन जे आहे तर ती कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करायची. आता ही जी काही कन्स्ट्रक्शन जे आहे तर ती कन्स्ट्रक्शन मी त्या ठिकाणी करतोय. सेगमेंट काढायचं आहे. कोणता सेगमेंट काढायचा आहे
तर सेगमेंट त्या ठिकाणी आपल्याला पीसी त्या ठिकाणी ड्रॉ करायचा. अशा पद्धतीचा सेगमेंट पीसी मी त्या ठिकाणी. आणि हा जो काही सेगमेंट जो आहे तर तो सेगमेंट लाईन एम ला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतो, छेदतो, तर त्याला काय नाव द्यायला सांगितलंय, तर डी नाव जे आहे तर ते डी नाव त्या ठिकाणी त्याला द्यायला सांगितलं. आता याच्या पुढे आता प्रूफ आपल्याला द्यायचं आहे. प्रूफ. आता प्रूफ मध्येच मी त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन जे आहे तर ते कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी देतो. काय कन्स्ट्रक्शन आपण केली की ड्रॉ सेगमेंट विच सेगमेंट पीसी which intersects the line M at point D. पीसी काढला आणि तो लाईन एम ला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतो तर त्याला काय म्हटलं कोणी, डी हे नाव त्या ठिकाणी. याच्यानंतर पुढे. तर पुढे काय करायचं पहा, या ट्रायंगलचा तुम्ही त्या ठिकाणी विचार करा. कोणकोणते ट्रायंगल पहा की इन ट्रायंगल ए पी सी, कोणता ए पी सी अँड ट्रायंगल. ए पी सी घेतला. दुसरा ट्रायंगल जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी पहा, उदाहरणार्थ समजा याच ट्रायंगलचा आपण विचार करू. एकाच ट्रायंगलचा काय होते तर ते आपल्याला पाहिजे. पहा तुमच्या लक्षात येत नसते ए पी सी. आता हा जो काही ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल जर तुम्ही जर पाहिला तर याच्यामध्ये कोणती लाईन कोणत्या लाईनला त्या ठिकाणी पॅरलल आहे तर आपल्याला सहज लक्षात येतं नसते. या ठिकाणी बीडी पॅरलल एपी. या ट्रायंगलमध्ये काय लक्षात येतं नसते आपल्याला की बीडी जी आहे तर ती बीडी पॅरलल एपी. म्हणजे बीडी जो आहे तर तो एपी जो आहे तर त्या एपीला कसा आहे, समांतर करते. मग आपल्याला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम त्या ठिकाणी म्हणते. आणि म्हणून पुढे पहा काय म्हणतोय, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम की प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय आहे हे आपण त्या ठिकाणी शिकले. आता काय आहे तर ए बी आणि बी सी हा जो काय असणार, जो काही रेशिओ जो आहे किंवा इंटरसेप्ट जो आहे तर हा कसा असणार आहे तर या ठिकाणी पी डी आणि डी सी एवढा त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमनं काय घेणार आहे की ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी डी अपॉन डी सी. पी डी अपॉन डी सी. याला इक्वेशन नंबर मी त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी म्हटलं. बरोबर. मग अशाच पद्धतीने दुसरा असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्याचा आपल्याला विचार करायचा पहा इन ट्रायंगल. आता पुढचा असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल आपल्याला सी पी आर. तुमच्या लक्षात येईल. लक्षात येण्यासाठी मी काय करतो ब्लॅक कलर मध्ये त्या ठिकाणी तो असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल मी त्या ठिकाणी दाखवते. असे समजण्यासाठी मी दाखवते की हा असणारा जो काही ट्रायंगल जो आहे ब्लॅक कलर मध्ये असणारा ट्रायंगल इन ट्रायंगल सी पी आर. आता या ट्रायंगलचा जर विचार जर तुम्ही जर केला तर पुन्हा आपल्याला लक्षात येतं नसतंय की डी क्यू जो आहे तर तो डी क्यू काय दिसतोय सी आर ला त्या ठिकाणी पॅरलल आहे. पुढे इन ट्रायंगल सी पी आर डी क्यू पॅरलल सी आर. याच्यामध्ये सुद्धा या त्रिकोणामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतं नसतंय की डी क्यू पॅरलल सी आर. दोन असणारे जे काही रेषा ज्या आहेत तर त्या किंवा सेगमेंट जे आहेत तर ते सेगमेंट एकमेकांना त्या ठिकाणी पॅरलल आहेत, समांतर आहेत. समांतर असेल तर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम त्या ठिकाणी वापरतो. आणि म्हणून पुढे म्हणतोय पहा मी की बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पुन्हा प्रमाणाचं असणारं जे काही मूलभूत प्रमेय जे आहे तर त्या प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल. काय वापरता येईल की पी डी अपॉन डी सी इज इक्वल टू पी क्यू
अपॉन क्यू आर. काय वापरता येईल की पी डी अपॉन डी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी 2 त्या ठिकाणी म्हणतो. या अशा प्रकारची 2 त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन त्या ठिकाणी. आता इक्वेशन 1 आणि 2 कडे त्या ठिकाणी पहा काय दिसतंय. इक्वेशन 1 आणि 2 कडे त्या ठिकाणी पुढे इथून सुरुवात करतो मी की फ्रॉम इक्वेशन 1 and 2. तर इक्वेशन 1 काय. तर इक्वेशन 1 आहे ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी डी अपॉन डी सी. पुन्हा पी डी अपॉन डी सी. पी डी अपॉन डी सी बरोबर काय आहे. तर या ठिकाणी आपल्याला पुढे लिहिता येईल पी क्यू अपॉन क्यू आर. अशा प्रकारचा असणारा जो काही रेशो किंवा इंटरसेप्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतो. आणि याच्यावरूनच आपल्याला सिद्ध करायला काय सांगितले त्याचा विचार करायचा आहे. पहा जे त्या ठिकाणी ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर हे आपण त्या ठिकाणी सिद्ध करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी फायनल आन्सर आपल्याला लिहिता येईल देअरफॉर ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर हे आपल्याला काय करता येईल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते प्रूव्ह करता येईल. येते. आता आपण जे काही शिकलो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम आपण त्या ठिकाणी पाहिला. ज्या ठिकाणी प्रमाणाचं मूलभूत प्रमेय पाहिलं. त्याच्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम आपण त्या ठिकाणी पाहिला. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास त्या ठिकाणी. त्याच्यानंतर थिअरम ऑफ बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल त्या ठिकाणी आपण पाहिलं. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचं प्रमेय आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि आत्ताच आपण त्या ठिकाणी पुढची एक प्रॉपर्टी पाहिली की प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका यांचा असणारा काही गुणधर्म जो आहे तर तो गुणधर्म त्या ठिकाणी पाहिला. आता हे गुणधर्म जे आहे तर ते गुणधर्म आपण पुन्हा एकदा थोडक्यात त्या ठिकाणी लिहू की जेणेकरून याच्यावर आधारित असणारी काही उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सोडवायची आहेत. पण पहिलं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत थोडक्यामध्ये आठवणार आहोत की बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम प्रमाणाचं असणारे जे काही मूलभूत प्रमेय जे आहे तर ते मूलभूत प्रमेय आपण त्या ठिकाणी. आता हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जे आहे तर ते सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत असतं की ट्रायंगल त्या ठिकाणी एक असतोय. आणि या ट्रायंगलमध्ये एक असणारी जे काही साईड जी आहे तर ती एक साईड काय असते दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी पॅरलल जी आहे तर ती पॅरलल त्या ठिकाणी दिलेली असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी एक ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल त्या ठिकाणी काढतोय. आणि एक असणारी जी काही साईड जी आहे तर ती साईड काही दाखवतोय. दुसरी असणारी जी काही साईड जी आहे तर त्या दुसऱ्या साईडला समजा त्या ठिकाणी ती पॅरलल त्या ठिकाणी. उदाहरणार्थ या ठिकाणी असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तो ट्रायंगल त्या ठिकाणी ABC आहे. आणि या ठिकाणी एक पॅरलल साईड जी आहे तर ती पॅरलल साईड अशा पद्धतीची मी त्या ठिकाणी दाखवली. तर अशा पद्धतीचा असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल त्या ठिकाणी काय आहे तर जे आपण घेतो की इन ट्रायंगल विच ट्रायंगल ABC हा तो काही त्रिकोण ABC जो आहे तर त्या त्रिकोण ABC मध्ये काय दिसते आपल्याला तर पहा की इफ सेगमेंट PQ कसा आहे पॅरलल सेगमेंट AC. त्रिकोण ABC मध्ये रेषाखंड PQ जो आहे तर तो AC ला त्या ठिकाणी जर पॅरलल असेल समांतर जर असेल तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम नुसार आपण काय लिहितोय तर ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पहा देन AP अपॉन PB इज इक्वल टू पुढे काय लिहिता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी QC अपॉन QB. अशा प्रकारचं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम जो आहे तर तो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी वापरतो. याच्यानंतर याचाच असणार जो काही कॉन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे की कॉन्व्हर्स
ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं काय करायचंय, व्याख्याच त्या ठिकाणी. तर याच्यासाठी पण आम्ही एक त्या ठिकाणी असणार काही ट्रँगल जो आहे तर तो ट्रँगल त्या ठिकाणी ड्रॉ करतोय. अशा पद्धतीचा एक ट्रँगल जो आहे तर तो ट्रँगल त्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. आणि एक सेगमेंट जो आहे तर तो एक सेगमेंट काय करतोय, मी दुसरं असणारे जे काही साईड जे आहे तर त्या साईडची त्या ठिकाणी पॅरलल त्या ठिकाणी. उदाहरणार्थ हा जो काय असणार काही ट्रँगल जो आहे तर त्या ट्रँगलला मी नाव घेईन त्या ठिकाणी PQR, आणि या ठिकाणचा जो काही सेगमेंट जो आहे तर त्या सेगमेंटला नाव देईन त्या ठिकाणी S. तर काय दिलेलं नेमकं आकृतीमध्ये पहा की कॉन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आपल्याला त्या ठिकाणी आहे. कोणता ट्रँगल त्या ठिकाणी आहे तर आपल्या लक्षात येता दिसतंय इन ट्रँगल PQR हा त्रिकोण त्या ठिकाणी. याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला पहा, काय सांगितलेलं आहे की इफ जर काय असेल पहा, इफ PS अपॉन SQ इज इक्वल टू PT अपॉन TR जर असेल, म्हणजे दिलेलं त्या ठिकाणी जर असेल, देन असं जर असेल तर काय म्हणता येईल आपल्याला, देन सेगमेंट विच सेगमेंट ST पॅरलल सेगमेंट QR. काय सांगतोय की सर्वसाधारणपणे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय असते तर ते आपल्या लक्षात घ्यायचंय की त्रिकोण PQR मध्ये जर काय असेल तर या ठिकाणी PS अपॉन SQ, PS अपॉन SQ बरोबर जर PT अपॉन TR हे गुणोत्तर जर त्या ठिकाणी सारखं जर आलं तर आपण काय म्हणणार आहे तर ST हा जो काही सेगमेंट जो आहे तर तो ST सेगमेंट QR सेगमेंटला त्या ठिकाणी पॅरलल असतो, असं आपण त्या ठिकाणी कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वरून त्या ठिकाणी म्हणणार. येते याच्यानंतरचा तिसरा असणारा जो काही थिअरम जो आहे तर तो थिअरम आपल्याला पाहायचा आहे, थिअरम ऑफ बायसेक्टर ऑफ. तिसरा आपल्याला पाहायचा आहे काय थिअरम आहे तर थिअरम ऑफ, काय थिअरम आहे, थिअरम ऑफ बायसेक्टर of an angle of a triangle म्हणजे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं असणारे काही प्रमेय जे आहे तर ते प्रमेय आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला एक ट्रँगल, आपला ट्रँगल जो आहे तर तो ट्रँगल मी त्या ठिकाणी ड्रॉ करतो. पहा उदाहरणार्थ अशा पद्धतीचा एक ट्रँगल जो आहे तर तो ट्रँगल मी काय केला तर या ठिकाणी ड्रॉ केलाय. अशा पद्धतीचा एक ट्रँगल मी त्या ठिकाणी ड्रॉ, त्याला नेमिंग देऊ आपण, नावं त्या ठिकाणी देऊ A, B आणि C. आणि अँगल B जो आहे तर तो काय दाखवायचा आपल्याला, बायसेक्टर त्या ठिकाणी दाखवायचा. आता अँगल B जो आहे तर तो त्या ठिकाणी मी बायसेक्टर त्या ठिकाणी दाखवतोय. आता अशा पद्धतीचा, आता बायसेक्टर जर असेल तर आपल्याला लक्षात येतं नाही, बी कोण जर आपण दुभागला तर हा जो असणार जो काही कोण आणि ह्या कोणाचा असणारे जे काही माप जे आहे तर ते माप त्या ठिकाणी समान असतं, त्याला आपण त्या ठिकाणी अँगल बायसेक्टर त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. आता पुढे काय काय दिले त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. पहा की कोणता त्रिकोण आहे, पहा इफ इन ए ट्रँगल विच ट्रँगल ABC, की त्रिकोण ABC मध्ये, आता त्रिकोण ABC मध्ये काय दिलेलं आहे की BD जो आहे, पहा काय सांगता येईल आपल्याला, BD जो आहे तर तो BD काय झालेला आहे ABCचा त्या ठिकाणी बायसेक्टर त्या ठिकाणी आहे. पहा काय सांगता येईल की BD इज ए बायसेक्टर ऑफ ए अँगल, विच अँगल ABC. काय दिसते की हा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणामध्ये
बीडी जो आहे तर तो बीडी काय झालेला आहे, कोन एचा त्या ठिकाणी दुभाजक. कशावरून दुभाजक आहे, तर या दोन्ही कोणांची माप त्या ठिकाणी समान असतील तर काय लिहायचं आपल्याला पहा. असं असेल तर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येता नसते की कोणता रेशो ए बी अपॉन बी सी, हा रेशो ए बी अपॉन बी सी हा रेशो, आणि हा जो काही बायसेक्टर जे आहे तर त्या बायसेक्टर समोरच्या असणाऱ्या ज्या काही बाजू किंवा या ज्या काही बाजू ज्या आहेत, कोणत्या बाजू, तर एडी आणि बीसी हे दोन्ही गुणोत्तर जे आहे तर ते दोन्ही गुणोत्तर कसे असतात, तर त्या ठिकाणी सेम असतात. त्याला आपण त्या ठिकाणी थेरम ऑफ अँड अँगल ऑफ ए ट्रँगल त्या ठिकाणी म्हणजे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म त्या ठिकाणी. याच्यानंतरचा आत्ता आपण पाहिलेलं चौथा असणारी जी काही प्रॉपर्टी जी आहे तर ती प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे की प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सफर्स. प्रॉपर्टी ऑफ फोर्थ आहे, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड their transversals की 3 समांतर रेषा आणि त्यांची असणारे जे काही छेदिका यांचा असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर तो गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. पाहायच्यासाठी पुन्हा मी त्या ठिकाणी 3 पॅरलल लाईन त्यांच्या असणाऱ्या ज्या काही ट्रान्सव्हर्सल्स त्या ठिकाणी दाखवतोय. आता सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही पॅरलल लाईन ज्या आहेत तर त्या पॅरलल लाईन्स तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवू शकता. उदाहरणार्थ पहा, मी अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवते. व्हर्टिकल त्या ठिकाणी असणारे जे काही पॅरलल लाईन्स ज्या आहेत तर त्या पॅरलल लाईन्स त्या ठिकाणी दाखवते. व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता. आणि यांच्या असणारे जे काही ट्रान्सव्हर्सल जे आहेत, 2 ट्रान्सव्हर्सल्स आपल्याला त्या ठिकाणी दाखवायच्यात. फॉर एक्झाम्पल पहिली एक ट्रान्सव्हर्सल मी या ठिकाणी दाखवते अशी, आणि दुसरी असणारी जी काही ट्रान्सव्हर्सल जी आहे तर ती दुसरी अशा पद्धतीची ट्रान्सव्हर्सल मी त्या ठिकाणी दाखवतो. आता या असणाऱ्या ज्या काही पॅरलल लाईन्स ज्या आहेत तर त्या पॅरलल लाईन्सला आपण नेमिंग त्या ठिकाणी करू. आता फॉर एक्झाम्पल ट्रान्सव्हर्सल जे आहे तर त्या ट्रान्सव्हर्सलला मी त्या ठिकाणी एम अशा पद्धतीचं नाव त्या ठिकाणी घेतो. आणि असणाऱ्या त्या काही पॅरलल लाईन्स ज्या आहेत तर त्या पॅरलल लाईन्सला उदाहरणार्थ या ठिकाणी ए म्हणतो, याला बी त्या ठिकाणी म्हणतो, याला सी म्हणतो, याला एक्स, त्याच्यानंतर हा असणारे वाय आणि हा असणारे झेड. अशा पद्धतीचं मी त्या ठिकाणी 3 पॅरलल लाईन्स आणि त्यांच्या असणारे काही ट्रान्सव्हर्सल जे आहेत तर त्या ट्रान्सव्हर्सल डायग्रॅम जे आहेत तर त्या डायग्रॅममध्ये त्या ठिकाणी पाहतो. आता या ठिकाणी आपल्याला 3 समांतर रेषा आणि छेदिका यांचा गुणधर्म कधी आपण त्या ठिकाणी वापरतो पहा. ही काय आहे की इफ लाईन, कोणती लाईन आहे पहिली, ए एक्स पॅरलल लाईन कोणती आहे, बी वाय पॅरलल लाईन कोणती आहे, सी जी. म्हणजे 3 समांतर रेषा त्या ठिकाणी, बरोबर. आणि पुढे आपल्याला लक्षात येत असते की या ज्या काही 3 समांतर असणाऱ्या ज्या काही लाईन ज्या आहेत तर त्या लाईनच्या असणाऱ्या ज्या काही ट्रान्सव्हर्सल ज्या आहेत तर त्या ट्रान्सव्हर्सल कोणत्या आहेत, अँड लाईन एल अँड एम आर देअर ट्रान्सव्हर्सल्स ज्या ठिकाणी या 3 समांतर रेषा आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी या एल आणि एम त्यांच्या छेदिका आहेत. असं जर असेल तर काय त्या ठिकाणी आपण प्रॉपर्टीज लिहितोय तर त्याचा आपल्याला विचार त्या ठिकाणी करायचा. काय प्रॉपर्टीज असतील तर ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू, पुढे आपल्याला लिहिता येईल की एक्स वाय अपॉन वाय झेड. अशा प्रकारचा असणारा जो काही रेशो जो आहे तर तो रेशो आपल्याला त्या ठिकाणी येते. आता या ठिकाणी आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय कशा पद्धतीचं त्याचं उपयोजन करायचं आकृतीसाठी. त्याच्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम कशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर थेरम ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ए ट्रँगल,
त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय या ठिकाणी दिलेले आणि चौथा आपल्याला प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, 3 समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यांचा असणारा जो काही गुणधर्म आहे. आता पुढच्या तासाला आपल्याला याच्यावर आधारित असणारे जे काही 4 असणारे जे काही 2 त्या ठिकाणी आपल्याला 3 थेरम त्या ठिकाणी आहेत आणि 1 प्रॉपर्टीज आहेत, याच्यावर आधारित असणारे जे काही प्रॉब्लेम्स जे आहेत तर ते प्रॉब्लेम्स आपल्याला पुढील लेक्चरमध्ये त्या ठिकाणी पाहिजे. तर हे असणारे जे काही थेरम किंवा प्रॉपर्टीज जे आहेत तर त्या प्रॉपर्टीज तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा.